सार्वजनिक विकास प्रकल्पांसाठी जमीन संपादित करताना सहधारकांमध्ये नुकसान भरपाईच्या वाटपावरून होणारे वाद आणि न्यायालयीन प्रकरणांमुळे भूसंपादनाला होणारा विलंब कायमचा टळणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या संदर्भात महत्त्वपूर्ण आणि धोरणात्मक निर्णय घेतला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार हा निर्णय आज जारी करण्यात आला. आता भूसंपादन प्रकरणातील संयुक्त मोजणीच्या वेळी सर्व सहधारकांचे जमिनीतील प्रत्यक्ष ताब्यानुसार आणि हिस्सानिहाय क्षेत्र निश्चित केलं जाणार आहे. या निर्णयानुसार संयुक्त मोजणी अहवालातच प्रत्येक सहधारकांचं क्षेत्र स्पष्टपणे नमूद करण्याबाबतची नवी मानक कार्यपद्धती महसूल विभागाने आज जारी केली. यामुळे एकाच गटातील खातेदारांमधील आपापसातील तंटे संपुष्टात येतील. न्यायालयीन प्रकरणांची संख्या घटेल आणि प्रत्यक्ष बाधित होणाऱ्या शेतकऱ्याला त्याच्या हक्काचा मोबदला विनाअडथळा त्वरित मिळेल. महामार्ग, रेल्वे, जलसिंचन आणि इतर पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी जमीन ताब्यात घेण्याची प्रक्रिया जलद गतीने पूर्ण होण्यास मोठी मदत होईल, असं बावनकुळे यांनी सांगितलं. शिवसेना आमदार अपात्रता आणि पक्ष